कारण सकाळपासून ते सर्व खूप दमल्यामुळे ते पार्टीला जात नाही. केतन आणि त्याची बायको फ्रेश होऊन बेडवर झोपायला जातात. तर रूमचा दार बंद असून देखील मयुरी आत येते आणि त्यांच्या दोघांचा गळा पकडते. केतन ताईत लगेच खिशातून काढतो आणि मयुरीच्या हाताला लावतो. त्यामुळे मयुरी दूर फेकली जाते आणि ती बेशुद्ध होते. ते मयूरला फोन करून बोलवून घेतात. मयूर तिला उचलून रूममध्ये ठेवतो आणि केतनच्या रूममध्ये येतो. केतनची बायको खूप घाबरलेली असते. केतन घडलेला प्रकार सांगतो. तितक्यात राहुलच्या रूममधून पण आवाज येऊ लागतो. तिथे मयुरी राहुलच्या बायकोला भिंतीवर आपटते. त्याची बायको बेशुद्ध होते. राहुलला ढकलून देते. तो हेल्प हेल्प म्हणून ओरडत असतो. त्या आवाजाने मयूर, केतन आणि त्याची बायको राहुलच्या रूम बाहेर जातात. केतनकडे चादाची चावी होती. त्याने रूम उघडली तर राहुल खाली पडला होता. त्याची बायको रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध पडली होती. मयुरी तिथे मोठ्याने हसत होती. केतनने तिला ताईत दाखवलं तशी ती रूममधून निघून गेली. मयूरने आणि केतनने मिळून राहुल आणि त्याच्या बायकोला उचलले. लगेच डॉक्टरांना बोलवण्यात आले. थोड्या वेळाने डॉक्टर आले. त्या दोघांचे ड्रेसिंग केले आणि गोळ्या वगैरे लिहून दिल्या. मयूरची अवस्था खूप वाईट झाली होती. तो रडकुंडीला आला होता. त्याला वाटले त्याच्यामुळे हे सर्व झाले. राहुलने त्याला धीर दिला. ते सर्व लहानपणापासूनचे मित्र होते. एकमेकांसाठी नेहमी धावून येत. त्यामुळे राहुलने त्याला समजावले. आता काय करायचे याचे प्लॅनिंग करू लागले. तिकडे पार्टीमध्ये मयूरचा मित्र रवीवरती झुंबर पडले. सुदैवाने त्याचं डोकं वाचते. तो झुंबर पायावर पडला. त्यामुळे पायातून रक्त येऊ लागले. तेव्हा लगेच हॉटेल स्टाफकडून त्याला डॉक्टरकडे नेण्यात आले. नंतर त्याला रूममध्ये आणले. हे बघून सर्व आश्चर्यचकित झाले. त्यांना सर्वांना समजले की हे मयुरी करते. आता मात्र सर्व घाबरले.